हॅलो, नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी विंटर स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. त्याआधी ना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. तर आज आपण करणार आहोत हॉट चॉकलेट, एकदम कॅफे स्टाईलमध्ये पण हेल्दी वेमध्ये करणार आहोत थोडंसं. तर इथे काय करायचं आहे ना, सगळ्यात पहिले मी दूध घेतलेलं आहे, एक अर्धा लिटर जवळपास दूध आहे. आता ह्याच्यामध्ये ना मोस्टली लोकं घट्टपणा यायला कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर हे सगळे प्रकार घालतात. मी याच्यामध्ये नाचणी सत्व घालते आहे. तर 2 छोटे चमचे ना मी याच्यामध्ये नाचणी सत्व घातलेले, ज्याच्यामुळे ना ह्याला छान घट्टपणा पण येईल आहे. आणि मुलांना देणार आहोत आपण, तर नाचणी सत्व तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे किती हेल्दी असतं. त्या निमित्ताने ते त्यांना त्यांच्या पोटात पण जाईल. तर इथे काय करायचं ना, 2 चमचे घातलं, ह्याला गॅसवर ठेवायचं आणि उकळून घ्यायचं. आता उकळताना प्रिकॉशन एवढी घ्यायची आहे आपल्याला, की ह्याला आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. नाहीतर काय होतं ना, नाचणी सत्व जे आहे ना त्याच्या गुठळ्या बनायला लागतात आणि मग ते ना जात नाही आणि मग ते पितानासुद्धा सॉफ्ट आणि चोपडं लागणार नाही. म्हणून आपण ह्याला फिरवत राहायचं आहे कमीत कमी 1 ते 2 उकळ्या येईस्तोवर. आता ह्याच्यामध्ये अजून चॉकलेटी करायला मी 2 चमचे याच्यामध्ये कोको पावडर घातलेलं आहे. आता हे जे कोको पावडर आहे हे अनस्वीटन्ड आहे, ह्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आहे. आता हे घालूनसुद्धा ना आपण ह्याला मिक्स करत राहायचं आहे थोडंसं, म्हणजे कसं आहे ना, गुठळ्या होणार नाही. आता याच्यामध्ये थोडी साखर टाकते आहे मी, एक 2 ते 3 चमचे साखर घालते आहे. जास्त साखर टाकायची गरज नाही आहे, कारण आपण डार्क चॉकलेट घालणार आहोत ना, त्याच्यामध्ये सुद्धा गोडवा असतो, तर ते घालायचं आहे. आता त्याच्यात थोडीशी क्रीम घातली आहे मी, एक 2 चमचे. आता क्रीम ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालते. तुम्ही ना याच्यामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर पण घालू शकता, अजून हेल्दी होईल हे. आता हे बघा, हलकं हलकं ह्याला घट्टपणा यायला लागलेला आहे, छान मिक्स पण झालं आहे, कुठेही गुठळ्या नाही आहे. त्यामुळे ना ह्याला अधेमध्ये थोडंसं फिरवत राहायचं. आता बघा, ह्याला 1 ते 2 छान उकळ्या आलेल्या आहे. आता उकळ्या आल्यानंतर ना आपण याच्यामध्ये डार्क चॉकलेट घालणार आहोत. आता हे डार्क चॉकलेट आहे, इझिली अवेलेबल होतं, तर हे घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती चॉकलेटी पाहिजे, किती नको आहे, त्या हिशोबाने तुम्ही हे घालायचं आहे. मी 1 स्लॅब घातलेला आहे, त्याच्यामध्ये जे पार्टिशन्स असतात ना त्यातला 1 स्लॅब मी याच्यात घातलेला आहे पूर्ण. आता हे मी आधी बारीक वगैरे कापून काही घेतलेलं नाही आहे, डायरेक्ट त्याच्यात घातलेलं आहे, कारण दूध गरम आहे आपलं, ते उकळणार आहे आणि त्यात ते इझिली मेल्ट होऊन जाईल. त्यामुळे काही झंझट करायची नाही, सरळ घ्यायचं आणि टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. तर हे बघा, आपलं हॉट चॉकलेट जे आहे ना ते बनवून तयार झालं आहे, छान उकळी आली आहे, घट्ट पण झालेलं आहे. आता आपण ह्याला सर्व करायला घेऊया आणि इवन चॉकलेटसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे. प्यायलाही हेल्दी आहे, टेस्टी आहे. आता तुम्ही साखर नसाल खात तर तुम्ही साखरेऐवजी ना खजूर घालू शकता किंवा गूळसुद्धा घालू शकता. पण गूळ जी आहे ना ते दूध उकळल्यानंतर घाला, आधी घालू नका, नाही तर फाटून जाईल. तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता, गूळ घालू शकता किंवा खजूर असतात ना आपले ड्राय डेट्स, ते सुद्धा भिजवून बारीक करून तुम्ही याच्यात घालू शकता. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि कॅफेपेक्षा भारी लागते.